मोदी आणि शहा हेच विष आहे। अरे हा डुप्लिकेट माल गुजरातचा आम्हाला नकली बोलतो आहे। व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि या अंबडगोड मैदानावर जमलेले महाविकास आघाडीचे सर्व समर्थक, मगाशी येताना मी उद्योजकांना म्हणालो की या मैदानाचं नाव फार छान आहे, अंबडगोड, खट्टा मिठा। ही प्रचंड सभा बघून आपल्या विरोधकांचं तोंड आंबटच झालं असेल। कॉम्रेड अशोक ढवळे साहेबांनी शेवटी एक घोषणा दिली, इन्किलाब जिंदाबाद। या देशामध्ये क्रांतीची सुरुवात झालेली आहे आणि जिथे लाल बावट्याबरोबर भगवा फडकतो आहे तिथे क्रांतीची ठिणगी पडलीच म्हणून समजा। माननीय उद्योजकांना मी सांगू इच्छितो की या मतदारसंघातले खासदार पळून गेले। या मतदारसंघातला एक आमदार गद्दार झाला, पण तरीही इथे दोन शिलेदार कॉम्रेड विनोद निकोले आणि सुनील भुसाराजी हे खोक्याला भुलले नाहीत, खोक्यांचं आमिषाला बळी पडले नाहीत आणि ते या पालघर जिल्ह्यामध्ये एक निष्ठेचं प्रतीक म्हणून ठामपणे उभे आहेत। अजूनही इकडे समोरचा लोकसभेचा उमेदवार ठरलेला नाही। बहुतेक भारतीय कांबळे तुम्हाला विरोधात कोणी असेल असं मला दिसत नाही। आपण बिनविरोध निवडून येऊ शकता आणि कोणी उभं राहिला एखादा गद्दार तरी काळजी करू नका, त्याचं डिपॉझिट जप्त होईल असं वातावरण या मतदारसंघात मला दिसत आहे। निकोले साहेबांनी इकडले प्रश्न मांडले, भारतीजी आपण मांडलेत, भुसारा साहेब आपण मांडलेत। सगळ्यात मोठा प्रश्न मगासपासून मी ऐकतोय तो विनाशकारी प्रकल्पाचा, वाढवण बंदराचा। या वाढवण बंदरामुळे या संपूर्ण भागामध्ये एक विनाशाचं वातावरण, भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। पण जेव्हापासून मोदी आणि अमित शहाचं राज्य दिल्लीमध्ये आलेलं आहे तेव्हापासून या महाराष्ट्रावर विनाशकारी प्रकल्प लादले जातात। मग कोकण असो नाहीतर पालघर असो, तिकडे त्या आमच्या कोकणामध्ये विनाशकारी रिफायनरीज आणल्या ज्याच्यामुळे शेती, मच्छीमारी, आंब्याचा बागा सगळं नष्ट होत आहे। आणि या पालघरला सुद्धा या वाढवणला जो प्रकल्प आणला जातोय त्यांनी सुद्धा इकडला मच्छीमार, इकडल्या शेतकऱ्याचं नुकसान होत आहे। मोदी आणि शहा हेच विनाशकारी आहेत। मोदी आणि शहा हेच विष आहे आणि हे विष आता आपल्याला नष्ट केलं पाहिजे। काल अमित शहा आले महाराष्ट्रात, परवा चंद्रपूरला कोण होते? आपले नरेंद्र मोदी प्रधानमंत्री, कार्यवाहक प्रधानमंत्री आहेत। खरं म्हणजे जेव्हा निवडणुका घोषित होतात तेव्हा प्रधानमंत्री म्हणून त्यांना राहण्याचा अधिकार नसतो, मुख्यमंत्री म्हणून राहण्याचा अधिकार नसतो। पण सरकारी फौज फाटा आचारसंहितेचा भंग करून येतात या महाराष्ट्रात आणि काय बोलतात अमित शहा आणि हे मोदी? उद्धव ठाकरे यांची शिवसेना नकली आहे, शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नकली आहे। अरे हा डुप्लिकेट माल गुजरातचा आम्हाला नकली बोलतो आहे। येऊन पहा नकली काय आणि असली काय, पहा सगळंच आहे। त्याची डिग्री पण नकली आहे, तो चहा पण विकत नव्हता तरीही नकली गोष्टी सांगतो आहे। या शिवसेनेच्या वाट्याला जाऊ नका, ही बाळासाहेब ठाकरेंची ओरिजिनल शिवसेना आहे। आमच्याशी टक्कर घ्याल तर या महाराष्ट्रातच तुम्हाला गाडलं जाईल।
ढवळे साहेबांनी नारा दिलाय की भाजप मुक्त महाराष्ट्र आपल्याला करायचा आहे आणि तो नक्कीच होणार आहे. काय देतात मोदी घोषणा? 400 पार, अब की बार 400 पार. लोकशाही का तुमच्या बापाची आहे का? 400 पार हा अहंकार आहे. त्याच्यावर उद्धव साहेबांनी छान उत्तर दिलंय, अब की बार भाजपात तडीपार. यांना लाथा मारून बाहेर काढलं पाहिजे. आवाज फक्त शिवसेनेचा राहील, महाविकास आघाडीचा राहील. या देशामध्ये लोकशाही संविधान वाचवायचं असेल, या देशामध्ये कष्टकऱ्यांचं राज्य, त्यांचे अधिकार आपल्याला टिकवायचे असतील, तर या देशातून भारतीय जनता पक्षाला पूर्णपणे हद्दपार करून देशामध्ये इंडिया आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडी उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्याला त्या सूत्र राज्याची द्यावी लागते. मी इतकंच सांगेन आजच्या दिवशी की संपूर्ण वातावरण देशाचं मला बदलताना दिसत आहे. अरे 400 पार सोडा, 150 पार जरी तुम्ही केलात तरी खूप झालं. या देशातलं वातावरण बदलून गेलेलं आहे आणि 4 जूनला निकाल लागणार आहेत. आणि त्या 4 जूनच्या निकालात तुम्हाला दिसेल मोदीच्या घोषणा 400 पारच्या किती फसव्या होत्या आणि इंडिया आघाडीचा प्रधानमंत्री या देशामध्ये बसल्याशिवाय राहणार नाही. आणि आजची सभा या आंबडगोड मैदानावरची तेच सांगते, प्रचंड अशी सभा आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे वातावरण आहे. आणि जेव्हा महाराष्ट्रामध्ये बदलाची सुरुवात होते तेव्हा देशामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहत नाही. मित्रांनो, भारती कांबळे आपले उमेदवार आहेत. अनेक वर्ष त्यांनी सामाजिक क्षेत्रात काम केलं आहे, शिवसेनेच्या माध्यमातून काम केलं आहे. मला खात्री आहे आपण त्यांना प्रचंड बहुमताने निवडून द्याल आणि या भागातून पुन्हा एकदा शिवसेनेचा निष्ठावान खासदार दिल्लीला निवडून पाठवाल. जय हिंद, जय महाराष्ट्र. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.